गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे श्रावण सोमवार. तर श्रावण सोमवारी मी रुद्राभिषेकाची पूजा करणार आहे. तर मी त्याच्यासाठीच छोटासा व्हिडिओ घेऊन आले. जास्त लाँग व्हिडिओ नसणार आहे हा, थोडा शॉर्टमध्येच बनवला आहे, कारण सकाळी खूप घाई होत असते त्याच्याकरता. तर ही जी सुपारी बघताय ना तुम्ही, या सुपारीमध्येच गणपतीची मूर्ती आकारली आहे. म्हणजे छान आहे असं, आपण नुसती सुपारी ठेवतो त्याच्यापेक्षा हे असं सुपारीमध्येच गणपती आहे. तो मी पालीवरनं घेतला होता, जेव्हा मी पालीला गेलो होतो तेव्हा तिथे. तर आधी गणपतीची मी पूजा करून घेतली आहे. गणपतीची पूजा आपण कुठलंही पूजा करायच्या अगोदर पहिले गणपतीला आपण मान देत असतो, तरच ती पूजा संपन्न होत असते. म्हणून आधी गणपतीला मी पूजून घेतलेलं आहे. त्याची दुधाने वगैरे आंघोळ घातली आहे, साध्या पाण्याने पण आंघोळ घातली. नंतर त्याला गंध, अक्षदा, फूल, दुर्वा वाहिल्या होत्या. आणि मग असं करत करत पुढे एक 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 स्टेप करत करत मी जात होते. तरी मला हे सगळं करायला मला 3 तास लागले होते जवळजवळ. तर मी सकाळी 6 वाजेची उठली होती. त्याच्यानंतर माझं हे सगळं रुद्राभिषेक, पूजा वगैरे सगळं आवरून मला 6ची मी जी बसली होती त्याला 9:30पर्यंत माझं सगळं आवरून घेतलं होतं मी. तर आता इथे मी गणपती आधी ठेवून घेतला आहे. गणपती ठेवल्याच्या नंतर मी त्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवणार आहे. तर तो नैवेद्य दाखवून मग मी पुढची पूजा घेतली. हे रुद्रयंत्र आहे माझ्याकडे, तर या रुद्रयंत्राची पण आपण पूजा करतो. रुद्रयंत्राचं खूप महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये असताना. तर श्रावण महिन्यामध्ये कसं रुद्र असेल, रुद्रयंत्र आपल्या घरामध्ये असेल तर आपण त्याची सेवा करत असतो. तर त्या सेवेचं फळ आपल्याला निश्चित मिळत असते. रुद्रयंत्राच्या पूजेने किंवा रुद्राच्या पूजेने जेव्हा शंकराची पूजा आपण करतो तेव्हा घरामधील आजारपणासाठी खूप फायदेशीर असते ह्या सगळ्या गोष्टी. व्यसनी लोक असतील किंवा घरातले हट्टी मुलं जे असतात ते आपलं ऐकत नाही, त्यांना ह्या रुद्राभिषेकाचं जे पाणी असतं त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप फरक पडतो असं म्हटलं जातं. तर मी पण तेच करते. आता पहिले अगोदर रुद्रयंत्राला मी पूर्ण दुधाने म्हणजे पंचामृताने अभिषेक करून घेतला आहे. आणि मग अभिषेक करून झाल्याच्या नंतर मी साधं पाणी पण त्याच्यावरती टाकलं आहे. दुधाचा अभिषेक, नंतर पंचामृताचा अभिषेक आणि मग साध्या पाण्याचा अभिषेक असं करून मग भस्मलेपन केलं होतं त्याच्यावरती सुद्धा. रुद्राला पण आपण भस्म लावतो. आता ह्याच्यानंतर आपले महादेव आलेत. आता महादेवाची पण पूजा मी तशीच करून घेणार आहे. त्यांचाही अभिषेक करून घेतला होता. पंचामृताने अभिषेक केला, दुधाने अभिषेक केला, साध्या पाण्याने अभिषेक करून मग त्यांना त्यांच्या स्थानावरती ठेवलेला आहे. तर आता आपल्याला पुढे काही करताना म्हणजे जेव्हा आपण या सगळ्या सेवा करत असतो तेव्हा ह्या सेवेचं फळ मिळतं आहे नाही मिळतं आहे म्हणजे ह्या विचार नाही आणायचा मनामध्ये. आपल्या हातून जेवढं घडतं आहे ते आपण करायचं, बस एवढंच लक्षात ठेवायचं. जेव्हा ही शिवलिंगावरती अशी धार सोडली जाते तेव्हा किती सुंदर दिसतं ना शिवलिंग. मला खरंच खूप आवडतं जेव्हा असं शंकराच्या पिंडीवरती आपण पाणी टाकतो, नंतर दूध वाहतो, असं ते टाकताना खूप सुंदर दिसतं ते पिंड. असं प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. मग त्याच्यानंतर गंगाजलाने पण मी महादेवाला अभिषेक करून घेतला होता. आता माझ्याजवळ भांडं नव्हतं त्याच्यामुळे मी पटकन बाटलीनेच टाकलं होतं. असं नाही करायला पाहिजे खरं तर, पण ठीक आहे म्हटलं चला आता आवरून घेऊया आपल्याला, कारण ऑफिसला पण जायचं आहे, घरातली पण कामं करायची. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत होत्या. तर आता पुन्हा त्यांना मग मी दुधाने वगैरे अभिषेक घालून मग त्यांना मी सगळं सज्ज केलं होतं. महादेवांचं कसं सोपं असतं सगळ्या गोष्टी, त्यांना काही जास्त शृंगारची गरज नसते. एक रुद्राक्षाची माळा घातली, भस्म लावला की महादेव खुश होऊन जातात. अगदी भोळे आहेत महादेव. प्रत्येकाच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा त्या नक्कीच पूर्ण करतात महादेव. तर आता मी त्यांना पुढे ठेवलं आहे की जिथे मी रुद्र वाचणार आहे. म्हणजे रुद्र वाचताना आपल्याला पूर्णपणे स्वामींचं स्तवन वाचायचं असतं आणि मग त्याच्यानंतर पुढे क्रमाने सगळ्या गोष्टी असतात. गायत्री मंत्र असतो, नंतर अनुवाक हे नावावली असते, बेल वाहतो तेव्हा अष्टोत्तर नामावली म्हटलं जातं त्याला. तसं बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या मी तेव्हा केल्या होत्या. तर ते वाचत होती आणि मग ते वाचताच मी हे थोडंसं शूट केलं होतं. आणि मग हे पाणी नंतर आपण स्टोअर करून घरामध्ये आजारी व्यक्ती, लहान मुलं, व्यसनाधीन व्यक्ती ह्यांना दिलं तर खरंच खूप त्याचा फरक पडत असतो. तर अशा पद्धतीने यावेळेस माझ्या महादेवांनी माझी पूजा करून माझ्याकडनं त्यांची पूजा करून घेतलेली आहे. तर
आता तुम्ही बघता ह्या पुस्तकामध्ये मी जे जे वाचते ते मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. माझा कॅमेरा थोडा हलत होता ॲक्च्युली, पण ठीक आहे. आता माझ्याकडे काही स्टँड वगैरे नव्हतं त्या टायमाला मी घेऊन बसलेली, तर जसं आहे तसं मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मग इथे महादेवाची साधी सोपी पूजा मी अशी मांडली होती. आणि मग त्याच्यानंतर हे सगळं वाचन करून घेतलं, त्यांची सेवा माझ्याकडनं पूर्ण झाली. आणि यावेळी ना बिलकुल मला वाचताना अडचण आली नाही किंवा माझ्याकडनं असं अडखळलं नाही तर प्रत्येक वेळेला काय व्हायचं, माझे शब्द असे अडखळायचे. पण यावेळेस तसं काहीच झालं नाही. खरंच सांगते, म्हणजे अगदी मनापासून महादेवाने माझी पूजा